शनिवार को आए विधानसभा चुनाव परिणामों के बाद राज्य में एक बार फिर महायुति की सरकार स्थापित होने जा रही है। लेकिन उससे पहले मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटिल ने आज सुबह पत्रकार परिषद लेकर एक बार फिर सरकार को ललकारा है। उन्होंने अपने विरोधियों को कड़े शब्दों में चेतावनी देते हुए उन्होंने कहा कि जितने भी जीत कर आए हैं वे सब मराठा फैक्टर है, चाहे कोई भी जीते या हारे हमें कोई फर्क नहीं पड़ता। जरांगे ने फिर से आंदोलन की चेतावनी दी है। नाही ना, आता कोणत्या घटकानं काय श्रेय घ्यायचं काय करायचं ते ज्याचा त्याचा प्रश्न आहे। आता कोणी श्रेय घ्यावं कोणी नाही घ्यावं, पण मला एक गोष्ट माहिती आहे की कुठल्या घटकानं श्रेय घेताना आपली किमान अवकात बघितली पाहिजे। उगा लोकांच्या जत्रात जायचं, लोकांच्या गर्दीत जायचं आणि आमच्या फॅक्टरीने केलं म्हणायचं, हे काय हे चाळाने बंद केलं पाहिजे। लोकांना कळतं हो तुमची अवकात तुमची उडी कुठपर्यंत येते, लोकांना कळतं। उगाच त्यांच्या गर्दीत घुसायचं नाही हे म्हणायचं काय गरजच नाही ना। आणि काल एक आणखीन एक गोष्ट चालली की जरांगे पाटलाचा फॅक्टर फेल झाला। अरे आम्ही मैदानातच नाहीत आणि तुम्ही आम्हाला फेल म्हणता। फेल झाला काय, जरांगे फॅक्टर फेल झाला, अरे आम्ही मैदानातच नाहीत। आम्हाला सोयर सुतकच नाही, कोणी निवडून आला काय आणि कोण पळला काय आम्हाला सुतकच पडत नाही, त्याचं काही घेणंच नाही, मैदानात नाहीत ना। कधी म्हणावं कधी श्रेय घ्यावा, हे स्वतः मोठमोठाले कार्यक्रम घ्यावा आणि मग म्हणावं ह्यो आमच्यामुळे आला तो तुमच्यामुळे आला। जेवढे आलेत ना पुरेच हे सगळा फॅक्टर मराठ्यांचा आहे, आलेले पुरे आहे तेवढे बी। मनभर म्हणा एखाद्या आमदाराला तू निवडून आले नाही मराठ्या जीवावर, मन म्हणा हे सगळं हे तुम्हाला जरांगे फॅक्टर मराठा फॅक्टर कळायला तुमचे पुरे हयात जाईल तरी तुम्हाला कळणार नाही। तुम्ही मराठ्याच्या काय नाही लागत, मराठाच मैदानात नाही आणि उगाच काहीतरी बसते ते बांडगुळ छोट्या छोट्या याच्यावर आणि उगा गप्पा ठोकी तिथून कामा धामाच्या। जरांगे पाटील फॅक्टर फेल झाला, अरे मैदानातच नाहीत आम्ही।